नमस्कार, मी रावसाहेब राऊळ माझी स्वतःची केस मांडतोय. एक विनंती वजा निवेदन सादर करतोय. माझी पत्नीचे लहान काका जे शिक्षक आहेत, रिटायर झाले आहेत शिक्षक म्हणून. माझ्या पत्नीची मोठी बहीण जी शिक्षिका आहे. माझ्या पत्नीचा 3 नंबरचा पाहुणा जो पोलीस पाटील आहे. माझ्या पत्नीची एक आत्या जी नाणे तालुका जिल्हा धुळे येथे राहते. माझ्या पत्नीच्या लहान काकाचा म्हणजे त्या शिक्षक म्हणून रिटायर झालेल्या काकाचा शालक जो पोलीस होता. या सगळ्यांना विनंतीपूर्वक निवेदन आहे की बघा, तुमची माझी दुश्मनी आहे, कंटिन्यू ठेवूया वाटल्यास तुमची इच्छा असेल तर. पण तुमच्या माझ्यावर बदला घेण्याच्या प्रयत्नात माझा मुलगा जो माझ्याकडे 18 वर्षापर्यंत होता, त्याच्या आरोग्याच्या खूप समस्या होत्या. आयुष्यभर प्रचंड उपचार केले, रक्ताचं पाणी करून खूप मोठे उपचार केले आणि त्याला धडधाकड केलं, पैलवान बनवलं. 18 वर्षाचा होईपर्यंत माझ्याकडे होता. आता तो 24 वर्षाचा झाला. 24 वर्षाचं वय अलार्मिंग एज आहे. डोक्याची घंटा वाजायचं वय आहे. हे जरा समजून घ्या. जर तुम्हाला इच्छा असेल तर माझ्यावर बदलाच घ्यायचा आहे तर घेऊ शकता. परंतु बघा, ज्या मुलाला मला आयुष्यभर बाप म्हणून दिलं, ज्या मुलावर आयुष्यभर मी उपचार केले, स्वतः शोकपाणी केलं नाही, सगळं आयुष्य त्याच्या उपचारासाठी वापरून त्याला धडधाकड बनवलं, तो मुलगा 9वी 10वीत असताना माझ्या अंगावर चालून यायला लागला. तो मुलगा तुम्ही पोलीस स्टेशनला उभा केला त्याच्या आईसोबत. त्या मुलाने पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात आईसोबत जबान्या दिल्या. त्या मुलाने कोर्टात आईसोबत माझ्या विरोधात जबान्या दिल्या. तो मुलगा फेसबुकवर माझ्याबद्दल बरं वाईट लिहितो, माझी बदनामी करतो. तो मुलगा माझ्या अनेक मित्रांना फोन करून मेसेज करून माझ्याबद्दल बदनामी करतो. त्याच्यासाठी मी भरपूर केलं आहे आयुष्यभर, प्रचंड केलेलं आहे. आयुष्य त्याच्यासाठी वापरलेलं आहे. पुन्हा 3 प्रॉपर्ट्या मुलासाठी आणि बायकोसाठी त्यांच्या नावाने केल्या आहेत. एक प्लॉट, एक घर आणि एक शेत. बहुत की आहे. आता तुमची जबाबदारी आहे की त्याला वाचवणे, जगवणे, त्याची इम्प्रूव्हमेंट करणे, त्याचं डेव्हलपमेंट करणे. पण माझ्यावर बदला घेण्याचा जर सतत प्रयत्न करत राहिले तर 18 वर्षाचा मुलगा 24 वर्षाचा होऊन गेला. मध्यंतरी पण अनेकदा मी कॉम्प्रोमाइजचे निरोप तुम्हाला दिले की हे घेऊन टाका, ते घेऊन टाका, हे घेऊन टाका, ते घेऊन टाका, मिटवा. कारण तुम्ही 3दा मला जेलमध्ये घातलेलं आहे. पूर्वी 4.5 वर्ष मला सस्पेंड केलेलं होतं. आता पुन्हा तुमच्या सस्पेंड करायच्या टेन्शनमध्ये आणि तुमच्या जेलच्या टेन्शनमध्ये, कोर्ट कचेरीच्या टेन्शनमध्ये मी नोकरीचा राजीनामा दिला. आता इतकं जर तुमचं आमचं पटत नाही तर एकत्र राहणे नाही, हे तुम्हाला पण कळतं. पण तुमची इच्छा आहे की याला सोडायचं नाही, हा दुसरी बायको करून घेईल. बघा, आता घटस्फोटाची केस कोर्टात टाकतोय आणि 3 वर्षात घटस्फोट कोर्टाने घेईल. एवढे पुरावे आहेत तुमच्या विरोधात. परंतु तुम्ही काहीतरी घेऊन मला लवकर मोकळं करावं. मला बायको करायची इच्छा नाही आहे. आय एम सॅटिस्फाईड. पण या दुश्मनीमध्ये तुम्ही मुलाचं वाटोळं करतायत. 18 वर्षाचा मुलगा होता. आजपर्यंत मी त्याचं लग्न केलं असतं, त्याला नोकरी लावलं असतं, त्यांनी त्याच्याकडे भरपूर काही राहिलं असतं. पण तुम्ही त्याच्या डोक्यावरून पितृछत्र हिसकून घेतलं बदला घेण्यासाठी आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांचे हेवे दावे हे पूर्ण करण्यासाठी. तर ठीक आहे, पण आता 24 वर्षाचा झालेला आहे. बघा, त्याला पण मानसिक, शारीरिक, भावनिक गरजा आहेत. अगर उसका सही समय पे सही इलाज नहीं किया, मतलब सही से अच्छा नहीं किया, तो ती व्यक्ती तुमच्यासाठी ॲटम बॉम्ब बनू शकते. नाही तर त्या बिचाऱ्याचं नुकसान होऊन जाईल. त्याच्या जीवनाचं वाटोळं स्वतः तो करू शकतो. त्याचा जीवनाचं वाटोळं होऊ नये म्हणून तुम्हाला अनेक वेळेस मी प्रस्ताव ठेवला, आज पण ठेवतोय. ज्या 3 प्रॉपर्ट्या तुमच्या नावाने मी केल्या आहेत, बायकोच्या नावाने, त्या 3ही प्रॉपर्ट्या मी तिला सोडतो.
जी मी चौथी प्रॉपर्टी माझ्या नावाने आहे, नाणे तालुका जिल्हा धुळे येथे माझ्या मामांनी दिलेला प्लॉट आहे. माझ्या मामांनी मला दिलेला प्लॉट आहे, तो पण मी बायकोला द्यायला तयार आहे. 4 प्रॉपर्ट्या बायकोच्या नावाने होतील. पुन्हा कोर्टाने जी खावटी मंजूर केली आहे दर महिन्याला, ती खावटी सुद्धा आयुष्यभर देईल. 4 प्रॉपर्ट्या आणि दर महिन्याला खावटी आयुष्यभर, एवढ्या गोष्टी मी द्यायला तयार आहे. पण मला घटस्फोट द्या. रीतसर कायदेशीरपणे कोर्टाद्वारे घटस्फोट द्या, मला सोडा. बरोबर आहे. तर हे फायदे तुम्हाला द्यायला मी तयार आहे. हां, तुम्हाला बदलाच घ्यायचा असेल तर चालू ठेवा. मुलगा 24 वर्षांचा झालेला आहे. 25चा पण होईल, 26चा पण होईल, 30चा पण होईल. त्याला पण शारीरिक, मानसिक, बौद्धिक गरजा आहेत आणि त्याच्या नुकसानीस तुम्ही जबाबदार राहणार आहेत. तुम्ही केवळ बदला घेण्याच्या प्रयत्नात ताणून धरतायत. तुम्ही कदाचित ठरवलं असेल की जाऊ द्या, तो मरत असेल तर मरू द्या, पण याला आम्ही सोडणार नाही. तर ठीक आहे, माझ्यावर बदला घेण्याच्या प्रयत्नात आजपर्यंत मी तर काही संपून नाही गेलो. पण आता माझ्या मुलाचं नुकसान तुम्ही करताय आणि तुम्ही किंवा कोणी जर असा युक्तिवाद केला की नाही मग मुलाला तुम्ही जवळ घ्या आणि मग मुलाचं चांगलं करा. अरे ज्या मुलाच्या डोक्यात तुम्ही, जसं त्या आतंकवादीच्या डोक्यात लहानपणापासून जर आतंकवाद भरून ठेवला, तो मोठेपणी तो आत्मघातकी बॉम्बस्फोटच करतो बिचारा. लहानपणी तो निरागस असतो, पण मोठेपणी आत्मघातकी बॉम्बस्फोट करतो, कारण आयुष्यभर त्याच्या डोक्यात द्वेष भरलेला आहे. तसं ज्या मुलाच्या डोक्यात तुम्ही आयुष्यभर द्वेष भरला, मला 100दा त्याला माझ्या विरोधात, बापाच्या विरोधात 100दा उभं केलं, त्याचं चांगलं तुम्हीच करू शकता आणि चांगलं होऊ शकतं. जर मला घटस्फोट दिला तर तिच्या नावाने केलेल्या 3 प्रॉपर्ट्या तिला आणि जो मामाच्या गावाला, नाणे तालुका जिल्हा धुळे येथे माझ्या मामांनी मला जो प्लॉट दिलेला आहे माझ्या नावाने, तो सुद्धा तिला देईल. आणि कोर्टाने जी खावटी सुनावलेली आहे ती सुद्धा दरमहा देईल रेग्युलर. पूर्वीसुद्धा बघा, त्या 3 प्रॉपर्ट्यांमध्ये एक प्रॉपर्टी 50 बाय 50 स्क्वेअर फूटचा, 2500 स्क्वेअर फूटचा प्लॉट मामाच्या गावाला, तो मामांनीच दिलेला होता, तो मी बायकोच्या नावाने केलेला आहे. 1 बिघा जमीन, 32 गुंठे जमीन पाण्याच्या शिवारामध्ये, जिथं जमीन कोणी विकत नाही अशा ठिकाणी, नाणे या गावामध्येच, जी माझ्या मामांच्या मुलांच्या कृपेने, मी घरचा होतो म्हणून मला स्वस्तात मिळाली, ती जमीन मी बायकोला आधीच तिच्या नावाने केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरला घर, जे मी माझ्या आईच्या मदतीतनं घेतलेलं होतं. आईच्या आर्थिक आईने पैशाची मदत केली, त्याच्यातनं मी ते घर घेतलं, ते सुद्धा मी बायकोच्या नावाने केलं. या अनमोल प्रॉपर्ट्यात तिला, अजून एक प्लॉट सुद्धा तिला, 4 प्रॉपर्ट्या तिला, खावटी सुद्धा तिला. घटस्फोट घ्या, मुलाचा चांगल्याचा विचार करा आणि घटस्फोट जर दिला तर मी सुद्धा त्याच्या नोकरीचा आणि त्याला बायको मिळावी यासाठी बाहेरून, दुरून, लांबून सुरक्षित अंतर ठेवून, कीपिंग सेफ डिस्टन्स, मी सुद्धा प्रयत्न करेल. कारण दुश्मनी संपली तर एकमेकांच्या कल्याणाचा माणूस विचार करू शकतो. दुश्मनी खतम नाही हुई तो एकमेकांच्या कल्याणाचा विचार कसा करणार? म्हणून घटस्फोट जर दिला मला तर मी सुद्धा तुमच्या कल्याणाचा चांगला विचार करेल. नाही तर मी सुद्धा आयुष्यभर कोर्ट कचेरीनेच तुम्हाला उत्तर देईल. आणि आजपर्यंत कोर्ट कचेरीने तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये तुमचा किती फायदा झाला आहे आणि किती वाईट झालेलं आहे हे तुम्हाला बी माहिती आहे, जगाला बी माहिती आहे. तर म्हणून हा महत्त्वाचा संदेश मी देतोय. आज 15 एप्रिल 2026 अशी तारीख आहे. 10 दिवस तुम्हाला मुदत देतो. 25 एप्रिल 2026 पर्यंत हा प्रस्ताव जर तुमच्या हितचिंतकांनी तुमच्यापर्यंत पाठवला तर त्या हितचिंतकांचे आभार माना आणि
25 तारखेच्या आत जर तुम्ही घटस्फोट घ्यायचा आहे असा निरोप दिला तर आपण घटस्फोट देऊया. मुलाला एवढी प्रॉपर्टी द्या आणि नंतर घटस्फोट घेतल्यानंतर माझं रक्त आहे त्याच्यासाठी मी चांगला प्रयत्न करू शकतो अंतर ठेवून. ओके. कारण तुमच्या जवळ आलं तर सतत पोलीस केसेस झाल्यात माझ्यावर आणि जेल भोगावी लागली आहे मला. तर 25 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला मुदत आहे, 10 दिवस. उसके बाद में मुदत ख़त्म हो जाएगी. आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळेस मी काही ना काही तुम्हाला प्रस्ताव दिलेला आहे, पण ही बैलांची, बकऱ्यांची, मेंढ्यांची बार्गेनिंग नाही आहे. म्हणून नेक्स्ट टाईमला जो प्रस्ताव दिला तो कमी केला आहे. नेक्स्ट टाईमला दिला तो प्रस्ताव कमी केला आहे, छोटा केला आहे. तर याच्यापुढे कुठलाही प्रस्ताव नसेल, कारण मी आता जळगाव शहरामध्ये आहे आणि लगेच घटस्फोटाची केस दाखल करतो आहे की खात्रीने सांगतो की 3 साल में फुटी कवडी न देते हुए घटस्फोट ले लूँगा ऑन द बेसिस ऑफ क्रुएल्टी. बरोबर आहे. अजून पत्नीच्या नावाने ज्या 3 प्रॉपर्ट्या केलेल्या आहेत त्या तिन्ही प्रॉपर्ट्या परत मागणीच्या केसेस मी करणार आहे. कायद्याने त्या प्रॉपर्ट्या मी परत मागू शकतो. पतीने पत्नीच्या नावाने केलेल्या प्रॉपर्ट्या भांडण झालं तर परत मागता येतात. म्हणून धुळे कोर्टात 2 प्रॉपर्ट्यांच्या केसेस टाकेल, छत्रपती संभाजीनगर कोर्टात 1 केस टाकेल घर वापस मागणीच्या, आणि घटस्फोटाची केस जळगावमध्ये टाकेल. आणि त्याच्यानंतर कुठलाही प्रस्ताव देण्याला जाणार नाही, कुठलीही माफी नाही आणि कुठलीही तडजोड नाही. 25 एप्रिल 2026 म्हणजे अजून 10 दिवस तुम्हाला मुदत आहे. तुम्ही निर्णय घेऊ शकतात आणि मुलाच्या चांगल्याचा विचार करू शकतात. नाहीतर सूड घेण्याच्या, बदला घेण्याच्या प्रयत्नात तुम्ही त्या मुलाचं वाटोळं करणार आहेत. आणि अभी मेरे हात में कुछ नाही आहे. मी अख्खं आयुष्य त्याच्यासाठी दिलं आणि त्याला धडधाकड केलं. त्याच्यासारखा अपंग असलेला एक लहान बालक आज पण तुमच्या घरात आहे आणि तो बिचारा अपंगच राहिलेला आहे. आजपर्यंत अपंगच राहिलेला आहे गेल्या 12, 14, 15 वर्षापासून. तुमच्याकडून त्याचे तेवढे उपचार होऊ नाही शकले. माझ्या दम होता, प्रचंड उपचार केले आणि मुलाला धडधाकड पैलवान केलं. पण आता मला बी जगायचं आहे, म्हणून तुमच्यापासून सुरक्षित अंतर ठेवायचं आहे. घटस्फोट घेत असणार तर 3 प्रॉपर्ट्या आणि ही 4थी प्लॉट ही तुम्हाला खावटी कायमस्वरूपी तुम्हाला. नाहीतर हा प्लॉटसुद्धा मी विकणार आहे आणि माझ्या कोर्ट कचेरीला पैसा लावणार आहे. धन्यवाद.